आहे, प्रतिष्ठेची लढाई आहे, सन्मानाची लढाई आहे, ही कौशल्याची लढाई आहे आणि जो जिंकेल तो नक्कीच उपांत्य फेरीमध्ये पोहोचेल आणि ही उपांत्य फेरीची लढत आहे. योगेश, काय सांगशील या दोन संघांविषयी? आजच्या दिवसामध्ये तू या दोघांची कामगिरी पाहिलेली आहे. हो नक्कीच विनोद पाटील सर, सामना तर अतिशय सुटकीचा होईल त्यात काही शंका नाही. कारण आपण जर ही स्पर्धा पाहिली विनोद पाटील सर तर 4 दिवसांची स्पर्धा आहे. पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये पाहिलं तर विकी स्पोर्ट कुक्षी संघ क्वालिफाय झाला होता. कालच्या दिवसाचा आपण जर खेळ पाहिला तर निवा पाटील यांचा संघ अर्थात मितेश 11 कुरुन संघ क्वालिफाय झाला होता. दोन संघादरम्यान आपण कालची सेमीफायनलची मॅच पाहिली. जबरदस्त सुपर ओव्हरमध्ये सामना गेला, परंतु कुठेतरी चुका झाल्या मितेश 11 कुरुन संघाकडनं आणि त्यामुळेच विकी स्पोर्ट कुक्षी संघ मात्र अंतिम सामन्यामध्ये त्यांनी प्रवेश केला. परंतु सामना सुरू होण्या अगोदर इथे मात्र शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळतो. गेल पाटीलसाठी खास करून RK खारबाव याचकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत. तर प्रति 5 षटकांचा सामना सलामीची जोडी हिरामन विथ अनिकेत, मागील मॅच मधील हिरो आणि षटकाला सुरुवात करतोय सागर बोहीर. पहिला चेंडू सोडून दिला कारण इष्टांच्या डाबेष्टीच्या पलीकडे आपल्याला चेंडू पाहायला मिळाला. वाईटचा इशारा. अतिरिक्त चेंडूने आपल्या षटकाला सुरुवात केली. अतिरिक्त धापेने ते मात्र चेरुबाजपूर वाचरा संघाची काउंट अर्थात श्रीगणेशा होते. या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील हा तिसरा क्वार्टर फायनलचा सामना आपण अनुभवतोय. दोन्ही संघ पाहिले तर एका ताकदीचे. आता मात्र सुरेख चेंडू दोन्ही पायांच्या मधून चेंडू मात्र फरार झाला. असं एक क्षण वाटलं की मात्र चेंडू इष्टांना स्पर्श होईल, परंतु हिरामन शेलार मात्र चेंडूकडे पाहतच राहिले. पूर्णपणे बीट झाले या चेंडूवर. जबरदस्त यॉर्कर होता बघ. खरं तर दोन पायांच्या मधून हा चेंडू निघाला होता आणि वेग भन्नाट होता योगेश. आणि विनोद पाटील सर, आपण जर पाहिले तर पहिल्याच मॅच मध्ये सर्वली संघाला 7 धाब्यांची आपण पॅनल्टी दिली होती कारण त्यांचा गणवेश एक समान नव्हता. परंतु आता पाहिलं तर एक समान त्यांचा ड्रेस आहे आणि टुर्नामेंट मध्ये पाहिले तर 2 खेळाडू उपस्थित आले. म्हणजे किती दबदबा या स्पर्धेचा प्रत्येक संघावर आहे ते आपल्याला दिसून आलं. या चेंडूवर मोठा फटका खेळायचा होता, परंतु चेंडूने बॅटमध्ये संपर्क मात्र होत असं काही झालं नाही आणि अजून एक डॉट चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळाला. सरोलीपाडा संघाच्या सर्वच गोलंदाजासाठी एक सुवर्ण संधी आहे. जर एखाद्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर युवराज पॅकर्स यांच्याकडनं 3131 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. इथे मात्र जोरदार अपील पाहायला मिळतोय. फलंदाज बीट झाले. शॉर्ट फाईन खेळाडू सुद्धा बीट झाले आणि चेंडू मात्र निघून जातो डीप फाईन लेगच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार. लेग बायच्या रूपाने ही धाव आलेले योगेश. या ठिकाणी ग्रामपंचायत कुरुंचे इलेक्ट्रिशियन मिस्टर रवींद्र घोडविंदे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन असताना आपण व्हायचं आहे. तुमचं सुपर ट्रॉफी 2021 मध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज यावेळेस सागर पुन्हा एकदा. ओ क्लीन बॉल यष्टा केल्यात उद्ध्वस्त आणि या मैदानावरती हिरामनच्या खेळीचा होतोय. असता हिरामनला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय चेरुबा वाशिर संघाला. पाहू शकाल रिप्ले मध्ये कशा प्रकारे चेंडू मिडल स्टंप वरती केंद्रित केला होता आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसला आणि चेंडू जाऊन यष्ट्यांवर बसला आणि अशा प्रकारे हा पहिला जबरदस्त धक्का. ही भेटली सुपर ट्रॉफी विकेट. सेलिब्रेशन जबरदस्त होतं. ओमकार शेट्टी सांगतात की बन गए इम्रान ताहिर, अशा प्रकारचं हे सेलिब्रेशन होतं. नाही, सेलिब्रेशन प्रत्येक जण करतो कारण एखाद्या फलंदाजाला बाद केलं, स्पेशली टॉप ऑर्डरच्या फलंदाजाला बाद केला तर गोलंदाजाला एक ऊर्जा मिळते आणि आनंद साजरा करणं हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. आणि ते सागरने मात्र हा सेलिब्रेशन आपण सागरच्या माध्यमातून पाहिला. लवकर धक्का दिलेला आहे. हिरामन नक्कीच कुठेतरी सरावाचा अभाव जाणून येतो बॅटिंगच्या माध्यमातून. गोलंदाजीमध्ये थोडीशी लय आपल्याला पाहायला मिळाली नाही. नक्कीच तो कमबॅक करेल. नवीन फलंदाज येत आहेत
हो, यावेळेस मात्र आल्याच चेंडू लॉंगांच्या दिशेने भिरकावलाय, पण क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली हा पकडलाय झेल आणि फलंदाज बाद होत आहेत विश्वास मागे गोल्डन डक वरती. पाहू शकाल रिप्ले मध्ये चेंडू ओव्हर पिच होता, ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित टायमिंग झालं नाही, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लॉंगॉनला आपण परत अल्पेशने हा झेल टिपलाय आणि मैदानावरती दुसरा धक्का लागतो चिरोबा वाशिरे संघाला आणि दुसरा धक्का लागल्यानंतर मैदानावरती येतोय मायटी महेंद्रा आणि महेंद्राच्या खांद्यावरती फार मोठं उत्तरदायित्व, फार मोठी जबाबदारी, फार मोठं दारोमदार आता मात्र या महेंद्र मागेच्या खांद्यावरती, कारण 2 फलंदाज बाद झालेले आहेत. डावाला खिंडार पाडण्याचं काम या ठिकाणी केलं जातंय, मात्र हा महेंद्र मागे इथे बुरुज बनून उभा राहील का हा प्रश्न आहे. कारण महेंद्र ज्याच्या खेळामध्ये सातत्य आहे आणि या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये जर महेंद्रने बॅटिंग केली तर इथून नक्कीच चिरोबा वाशिरे संघाचा प्रवास पुढचा सुखकर होईल. योगेश. हो नक्कीच, परंतु वन डाऊन साठी महेंद्र मागे या ठिकाणी आलेले आहेत, कुठेतरी चौथ्या क्रमांकावर आलेले आहेत. हलक्यातने मात्र पुश केला, शॉर्ट पॉइंटला मात्र खेळाडू सज्ज आहे, कोणत्याही प्रकारची धाव घेतली जाणार नाही आणि आता मात्र एका षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. महेंद्र मागे लवकर यावं लागले, कारण अग्रक्रमाचे 2 फलंदाज बाद झालेले आहेत आणि चौथ्या क्रमांकावरती महेंद्र आलेले आहेत. इथे महेंद्रला जपूनही खेळावं लागेल, स्वतःची विकेटही सांभाळावी लागेल आणि धावाही कराव्या लागतील, पण धावा करताना धोका पत्करावा लागतो आणि धोका पत्करताना बऱ्याचदा विकेट जाण्याची शक्यता असते. पण महेंद्र हा नेहमीच अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी जाणला जातो आणि त्याचा स्ट्राईक रेट जर तुम्ही पाहिलं तर नेहमी 300च्या पुढे त्याचा स्ट्राईक रेट असतो. आणि आता मात्र इथे सरवली संघ काय डावफेस आखतोय, काय रणनीती आखतोय, कारण ठाऊक आहे महेंद्र आलेला आहे आणि महेंद्रला रोखणं एवढं सोपं काम नसेल, पण बऱ्याचदा काय होतं फलंदाजाला धावा करण्यासाठी भरपूर चेंडू फेस करावे लागतात, पण बाद होण्यासाठी एखादा चेंडूही पुरेसा असतो. मात्र बघूया गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत आहेत, अविनाश चौधरी येत आहेत, अविनाशचा वापर केलेला आहे. स्ट्राईकला महेंद्र आहे, बघूया कशा प्रकारचं बॅटल दोघांमध्ये पाहायला मिळते. अविनाश वर्सेस महेंद्र. धाव फलकावरती आपण पाहतायत फक्त 5. खूप चांगली सुरुवात सरवली संघाच्या माध्यमातून, पण या धावांना गती देण्यासाठी मैदानावरती महेंद्र मागे स्ट्राईकला. हा चेंडू हलक्या हाताने ऑन साइडला वळवलाय, धावचीची संधी होती, डायरेक्ट हिट झालं नाही. महेंद्र संयमी स्ट्रोक खेळत असताना रक्षात्मक पद्धतीने आपण पाहिलं तर हलक्या हाताने ऑन साइडला वळवलं आणि स्ट्राईकवर आणले फलंदाज. यावेळेस आपण पाहता येतं नवीन फलंदाज आलेले आहेत उज्ज्वल अनिकेत, मागच्या सामन्याचा हिरो आहे, फार कमी वय, मला वाटतं 16 ते 17 वय असेल. तर विरेन चोरगे या ठिकाणी बालाजी विराज चोरगे जे बालाजी सरवली संघाचे पुरस्कर्ते आहेत. मी विनंती करेन यायचे विराज चोरगे, आपण कुठे असाल आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आपला संघ या ठिकाणी खूप जबरदस्त कामगिरी करतोय आणि आपण या आपल्या संघाला मोटिवेट करा, त्यांना प्रोत्साहन द्या. आतापर्यंत आपण पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी होताना दिसते सरवली संघाची. मागच्या 2 सामन्यातून काहीतरी बोध त्यांनीही घेतलेला आहे. इथे मात्र मिस टायमिंग, बॅटची कडा लागली आहे, आणखीन एक धक्का लागलेला आहे, एका मागून एक. येणाऱ्या लाटा जशा बदलून टाकतात आयुष्याच्या वाटा, तसेच एका मागून एक लागणारे हे धक्के चिरोबा वाशिरे संघाच्या नक्कीच स्वप्नांना सुरुंग लावणार की का हा प्रश्न आहे. तर 3 गडी बाद झाल्यात, आता पुन्हा एकदा जबाबदारी महेंद्रवरती, पण महेंद्र एकटा काय करणार. तर आपण जर पाहिलं तर अजूनही दुसरे फलंदाज येणार, त्यांनाही इथे महेंद्रला साथ देणं गरजेचं आहे. पण धावसंख्येवर अंकुश लावण्यामध्ये यश आलंय. जी गोलंदाजी सागरने केली तिथून जो दबाव पूर्णपणे चिरोबा वाशिरे संघावरती आलाय, त्या दबावातून हा संघ अजूनही बाहेर आला नाही. पण त्यासाठी दबाव जर झुगारायचा असेल तर इथे अटॅक करावा लागेल आणि तो अटॅक करणार कोण, तर हा प्रश्न प्रत्येकाला माहिती आहे. प्रश्नाचं उत्तर तो म्हणजे महेंद्र. आपण पण 3ही फलंदाज हे शून्यावरती बाद झालेले आहेत आणि ज्या धावा आलेल्या आहेत त्या आपण पाहिलं तर लेग बायच्या रूपाने आलेल्या धावा आणि एक वाईडच्या रूपाने, म्हणजे एकही धाव अजूनही बॅटने आलेली नाही. महेंद्रच्या बॅटमधून एक धाव आलेली, माफ करा, त्याने स्ट्राईक रोटेट केली होती. योगेश.
हो नक्कीच अवी खूप छानपैकी गोलंदाजी साकारतो परंतु हा कनेक्शन चांगला पाहायला मिळतोय आणि उज्ज्वल शेलारच्या बॅटमध्ये आपल्याला षटकार पाहायला मिळाला कारण कॅप्टनने सांगितलं होतं की अवी आल्यानंतर आमच्या संघामध्ये गोलंदाजीची जी बाजू आहे ते मजबूत होईल आणि खरोखर अवीने सुरुवात चांगली केली परंतु या चेंडूवर मात्र कुठेतरी शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता आणि त्याच्यावर चांगल्या प्रकारे फुलच्या अंदाजामध्ये मात्र या ठिकाणी 6 धावा प्राप्त केल्या. षटकारानं उज्ज्वलने आपलं अकाउंट ओपन केलं आणि संघाची धावसंख्या आता मात्र आपल्याला दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळते ती म्हणजे 3 गडी बाद 12 धावा. हा पटका सुद्धा सुरेख पाहायला मिळतोय. भरपूर लांब जाऊन चेंडू लँड झाला आहे मिड विकेटच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा बिग हिट षटकार. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू करतो हवाई सफर. सुपर ट्रॉफी षटकार. जबरदस्त षटकार होता. काय टायमिंग होता, ताकद होती, नजाकत होती आणि का आत्मविश्वास होता. जो चौकार लगावला ना योगेश आल्या तिथून आत्मविश्वास वाढला कारण दबाव होता. दबाव झुगारण्यासाठी तुम्हाला नाटक करावं लागेल. चौकार आला, षटकार आला. आता मात्र कुठेतरी वाशेरी संघाचा दबाव या ठिकाणी दोन्ही षटकार आले. माफ करा थोडंसं मी या ठिकाणी चुकीची दुरुस्ती करतोय आणि आता मात्र 12 धावा या 2 चेंडूमध्ये आल्यात. धावांची गती आता वाढते आणि ही गती वाढणं गरजेचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला महेंद्रवरची दबाव जास्त वाढला तर तो थोडासा कमी झाला असेल आणि अशा फटकाने उज्ज्वलचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढेल. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. हा चेंडू पाहिल्यात तर फुलटा असं होता. थोडस फ्लाइटेड डिलिव्हरी पाहायला मिळाली. जणू काही एक मेजवानी होती उज्ज्वलला परंतु या चेंडूचा मात्र तो पुरेपूर फायदा मात्र उचलू शकला नाहीये. डॉट चेंडू आला शेवटचा आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे. पॉवर प्ले षटकामध्ये आता पाहिलं तर या ओव्हरने अविनाशने 13 धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये सागर भोरने 5 धावा खर्च केल्या. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 3 गडी बाद 18 धावा. नक्कीच 18 धावा कमबॅक केले मी म्हणेन इथून चिरोबा वाशिरे संघाने आणि या षटकात 13 धावा आल्या. षटकाची सुरुवात अविनाशने खूप चांगली केली होती. 3 चेंडूमध्ये त्याने फक्त 1च धाव खर्च केली होती पण नंतर 3 चेंडूमध्ये 2 षटकार आले उज्ज्वलच्या बॅटमधून आणि आता मात्र येणारे 3 षटक आहेत योगेश. 3 षटकांमध्ये इथून जास्तीत जास्त धावा कोटण्याचा मानस असेल. दबाव जर महेंद्र मागेवर असेल तर दबाव सरवली संघावरती असेल कारण क्रिकेट हा नक्कीच दबावाचाच खेळ आहे. कारण तुम्ही शारीरिकदृष्ट्या किती मजबूत आहात, किती फिट आहात त्यापेक्षा तुम्ही मानसिकदृष्ट्या किती कणखर आहात हे क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं असतं. मेंटली तुम्ही किती स्ट्रॉंग आहात हे फार महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे इथून जो संघ दबाव झुगारून खेळ करेल ना त्या संघाचा परफॉर्मन्स खूप चांगला होईल. हो नक्कीच. आणि या दोन्ही संघ जर पाहिजे तर व्यावसायिक संघ आहेत आणि म्हणजे दोन्ही संघांना मात्र या साऱ्या गोष्टींच्या आलेख मात्र माहिती आहे. त्याचप्रमाणे पाहिलं आपण तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात केली. सागर भुईरने पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आणि आपल्या स्पेलमध्ये दुसऱ्या षटकाला सुद्धा चांगल्या चेंडूने इथे सुरुवात केली. हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न होता मागेचा परंतु चेंडू त्याच्या पुढे गेला थोडा परंतु एकही धाव तिथे मात्र त्यांनी घेतली नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर 3 गडी बाद 18. पहा डिफेन्सिव्ह क्रिकेट कारण महेंद्र मागेला माहिती की मला आता खेळपट्टी टिकून राहणं गरजेचं आहे. एखादा मोठा टार्गेट सेट करायचा असेल तर मला शेवटच्या क्षणापर्यंत मात्र आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी खेळायचं आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र स्ट्राईक रोटेट केली आणि आता मात्र कदाचित उज्ज्वल शेलारच्या बाजूने मात्र अटॅकिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळू शकेल. आणि महेंद्र मागे ज्या प्रकारे शांत आहे असं वाटतं वादळापूर्वीची शांतता आहे की काय सांगू शकत नाही. महेंद्र मागेला आपण वादळी म्हणू शकता, सुनामी म्हणू शकता कारण जेव्हा तो बरसतो ना तेव्हा धावांचा पाऊस पाहायला मिळतो. हा चेंडू यावेळेस सुंदर होता. गुडलाईन स्पॉटवरती पडल्यानंतर आपण एक रायझिंग डिलिव्हरी पाहतात आणि या एंडने आपण बऱ्याचदा चेंडूला बाउन्स मिळताना पाहिला पण त्या एंडने जेव्हा बॅटिंग होते ना चेंडू खाली राहताना आपण पाहतो त्यामुळे फलंदाजांना अडचण निर्माण होते आणि फलंदाजांना अडचणीत आणणारे 2 चेंडू असतात. एक तर जास्त उसळी घेणारे किंवा जास्त खाली राहणारे. हो नक्कीच. परंतु ज्या अनुषंगाने मात्र उज्ज्वलने चेंडूची वाट पाहिली होती ना त्या अनुषंगाने चेंडू मात्र आला नाही आणि त्याचमुळे तो खेळपट्टीवर मात्र बीट होतो. या चांगली सुरुवात या ओव्हरची पाहायला मिळते सागर भुईरकडनं कारण पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर सिंगल आणि हा चेंडू सुद्धा आपल्याला निर्धाव पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आता मात्र चांगला कव्हर ड्राईव्ह पाहतोय आपण. क्षेत्र खाली आहे खूपच वेगाने चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय या डीप कव्हरच्या दिशेने
क्षेत्ररक्षणाने मात्र चांगले प्रयत्न केले होते, परंतु शेवटच्या शेवटी मात्र चेंडू जाऊन सीमेरेषेला धडकतोय आणि हा इशारा पाहायला मिळतोय पंताकडून आपल्याला चार धावांचा. मध्ये पाहू शकशील स्क्वेअर ड्राईव्ह होता. क्रिकेट मधलं फार दुर्मिळ स्ट्रोक आहे. कव्हर ड्राईव्ह आपण पाहत असतो, पण स्क्वेअर ड्राईव्ह खरं तर पॉईंटच्या दिशेने खेळले, अत्यंत तंत्रशुद्ध फटका. आणि असे फटके जेव्हा योगेश येतात ना, की तेव्हा असं वाटतं की खरोखर खूप चांगली फलंदाजी होते. कारण आडव्या बॅटने ऑन साईडला पोल हुक करणारे फलंदाज भरपूर असतात. स्क्वेअर ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह किंवा स्क्वेअर कट, अप्पर कट हे फलंदाज फार कमी खेळत असतात. आणि टेनिस क्रिकेटमध्ये हे फटके आपल्याला फार कमी पाहायला मिळतात. लेदर बॉलमध्ये आपण हे फटके पाहत असतो योगेश. फडकीचा क्लासिकल स्ट्रोक सुद्धा आपण म्हणू शकतो या फटक्याला. धावांची आवश्यकता आहे आणि धावा मात्र कुठेतरी जोडण्याचा प्रयत्न करतोय उज्ज्वल शेलार. आतापर्यंत 2 षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला, एक चौकार सुद्धा पाहायला मिळाला. आता मात्र चेंडू खाली राहतोय. म्हणजे खेळपट्टीमध्ये पाहिल्या तर कुठेतरी दुविधा पण आहे. कदाचित चेंडू उचली घेतोय तर कदाचित चेंडू खाली राहतोय. आणि अशा खेळपट्टीवर कधी कधी फलंदाजी करणं सुद्धा थोडंसं कठीणदायक होत असतो आणि ती स्थिती कुठेतरी आता मात्र आपल्याला पाहायला मिळाली. शॉकिंग डिलिव्हरी होती, एकदम अचंबित केलं. उज्ज्वलने अपेक्षा केली होती. उज्ज्वल खरं तर पूलसाठी तयार होता, पण बाउन्सच झाला नाही चेंडू आणि त्यामुळे तो खाली राहिला आणि उज्ज्वलला संभ्रमात टाकला चेंडू. योगेश सागर पुन्हा एकदा आता मात्र पहा डिफेन्सिव्ह क्रिकेट, हलक्या तरी चेंडूला दिशा दिली. डीप होणं खेळाडू येईल, चेंडूला उचलेल, पेक करेल, तत्पुरती मात्र एक धाव इथे मात्र पूर्ण केली आणि अशा रीतीने 3 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी पूर्ण झाला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 गडी बाद 24 धावा, 8च्या सरासरीने आतापर्यंत आपल्या धावा पाहायला आपल्याला 2 षटकांचा खेळ आपण अजूनही पाहणार आहोत. 12 चेंडूचा खेळ पाहणार आहोत. किमान किती धावा येणं योग्य असेल चिरोबा वाशिर संघासाठी? नाही योगेश, धावा किती येणं असं अपेक्षित तर सांगता येणार नाही, पण जास्तीत जास्त धावा यायला हव्यात. 24 धावा झाल्या 3 षटकामध्ये. प्रोटेक्शन करू शकतो आपण. आता आपण एक अंदाज जर बांधला तर 50च्या पुढे जाण्याचा प्रयत्न करायला, पण समोर सरवली संघाचा आत्मविश्वासही वाढलेला आहे. त्यांच्याकडे चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत, चांगले फलंदाज आहेत. पण पहिल्या षटकात 5 नंतर खूप धावा चांगल्या आल्या 13. पण या षटकात सागरने बघा, सागरचं कौतुक करायला हवं. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. 2 षटकात त्याने फक्त 11 धावा दिल्या, 2 गडी त्यांनी बाद केले. त्याचा इकॉनॉमिकल रेट राहिला 5.50. म्हणजे काय अफलातून गोलंदाजी. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्पेशली निर्धारित षटकांमध्ये अशा प्रकारचं जर इकॉनॉमिकल रेट असेल तर खरोखर फार कौतुकास्पद गोष्ट आहे मी म्हणेन. पण 2 षटकामध्ये योगेश, जर तू मला विचारशील तर मी सांगेन की 30पेक्षा जास्त धावा जर इथे आल्या तर हा सामना नक्कीच एका रंगतदार होऊ शकतो. पण शेवटी क्रिकेटमध्ये जर त्याला महत्त्व नसतं, आपण ते एक विश्लेषित करत असतो. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ. महेंद्र मागेला जवळजवळ खेळपट्टीवरती येऊन 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत, पण त्याला शांत ठेवले. 3च चेंडू त्याने फेस केले आहेत. उज्ज्वलने 2 षटकार लगावले, पण नंतर तो 2 डॉट चेंडूही खेळला, एक चौकार लगावला, पुन्हा डॉट खेळला, एक सिंगल. त्याने सेन्सिबल क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण निर्धारित षटकांमध्ये तुमच्याकडे वेळ नसतो संयमी क्रिकेट खेळण्यासाठी. हे सगळं टेस्ट क्रिकेटमध्ये होतं, 50 ओव्हरमध्ये होतं किंवा 20 ओव्हरमध्येही चालतं. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्हाला फक्त एकच असतं टार्गेट की अटॅक करायचा, धावा कशा वाढवायच्या. अटॅक इज बेस्ट फॉर्म. म्हणजे तुम्हाला प्रत्येक चेंडूवर मोठे प्रहार करणं गरजेचं आहे. 4थ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज निखिल. फुलटा चेंडू आहे, परंतु चेंडू मात्र जमिनीच्या सहाय्याने मात्र ठिकाणी सीमेरेषेकडे वाटचाल करतोय. त्या ठिकाणी मोनिशा आहे, चांगला क्षेत्ररक्षण त्याच्याकडनं पाहायला मिळतोय. सिंगल धाव पाहायला मिळाली. आपण अगोदर 3 षटका नक्कीच कुठेतरी शांतता पाहायला मिळाली होती, परंतु ती शांतता मात्र जास्त वेळ राहील का मैदानाच्या आतमध्ये हा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण स्ट्रायकिंग एंडला आता मात्र मला पाहायला मिळत आहेत माटी महेंद्र मागे भन्नाट फॉर्ममध्ये आहेत. या सत्राचा सुद्धा आपण विचार केला तर काय TDPLची फायनलची मॅच त्याने मात्र गाजवली. जबरदस्त फटकेबाजी. आणि आता मात्र आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी पाहूया कशा प्रकारची कामगिरी करेल या येणाऱ्या काही चेंडूंमध्ये. पलटवा चेंडू, जास्त वेळ शांतता राहू शकणार नाही मैदानाच्या आतमध्ये, कारण मैदानाच्या आतमध्ये आहे महेंद्र मागे आणि चेंडूला धारतोय पुढे. 6 धावांतडी षटकार. रिप्ले मध्ये पाहू शकशील फुलटॉस चेंडू. महेंद्रला फुलटॉस चेंडू देणे म्हणजे स्वतःच्याच पायावरती दगड मारल्यासारखं आहे. आणि महेंद्र मागे PTCचा हा वाघ नेहमीच फुलवत असतो. धावांची बाग ही त्याची ओळख आहे. आणि या मैदानावरती आपला जबरदस्त परफॉर्मन्स त्याने दिला. TDPL त्याने गाजवली. PTC पडगा संघ जिंकला याचा सार्थ अभिमान सगळ्यांनाच आहे. जरी ठाणे जिल्ह्याची जी लीग असली तरी सगळ्यांना PTCचा खेळ आवडला. भरपूर चर्चा झाली कल्याण डोंबिवली परिसरामध्ये. आणि
आणि त्या विजेत्या संघाचा आपण कटआउट पाहू शकता या स्पर्धेमध्ये. हा. आपण स्पेशली टॉस बॉक्स मध्ये सुद्धा पाहू शकता. म्हणजे दिबा पाटील यांची स्पर्धा अशी आहे की खरोखरच ते स्वतःसाठी काही करत नसतात, परंतु दुसऱ्यांसाठी ते भरपूर काही करतात आणि ते करून दाखवतात. हे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. PTCचं क्रिकेट डेव्हलप व्हावं यासाठी निवा पाटील मागील 4 ते 5 वर्षापासून प्रयत्नशील आहेत. आणखीन कसं चांगलं होईल आणि PTC जिंकली याचा अभिमान त्यांनाही आहे, प्रत्येकाला आहे. आणि खूप चांगली कामगिरी PTC पडगा स्टार या संघाने केलेली आहे. पहिल्या चेंडूवर षटकार पाहायला मिळाला. महेंद्र मागेच्या बॅट मधून अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. उंची तर भरपूर पाहायला मिळते. लांबी मिळेल का? यस, चेंडू निघून जाईल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. रिप्ले मध्ये पाहू शकशील तू कशा प्रकारे कनेक्शन झालं होतं. टायमिंग थोडंसं व्यवस्थित बॅटच्या वर आला होता चेंडू, पण तरी आपण पाहिलं तर अंतर भरपूर कापलं आणि उंची बरोबर अंतर असल्या कारणाने आपण पाहिलं तर आज षटकार आला. आणि महेंद्र मागे आता नक्की झोक्याची घंटा वाजवतोय. महेंद्रला कसं रोखायचं, कारण महेंद्र पहिल्या 3 षटकांमध्ये आपण पाहिलं तर शांत होता. महेंद्र खूप लवकर आला होता, 2 गडी लवकर बाद झाले होते. पण महेंद्र शांत का होता, कारण दबाव धरलेला हा वाघ आता मात्र हल्ला करतोय. आणि इथे आपण पाहिलं तर या षटकामध्ये तब्बल 3 चेंडूत 13 धावा आलेल्या आहेत. आणि गोलंदाज जो निखिल आहे त्याला टार्गेट करण्यात आहे, त्याच्यावरती दबाव आता पूर्णपणे आहे. पाहिलं की सागर एक चांगला गोलंदाज आहे. त्याच्या गोलंदाज अटॅकिंग क्रिकेट त्यांनी केला नाही आणि आता मात्र या ठिकाणी निखिलवर हल्ला वळ चढवला जातोय. बॅक टू बॅक 2 षटकार पाहिले या ओव्हरमध्ये. इथे मात्र सुरेख चेंडू, परफेक्ट यॉर्कर लेन डिलिव्हरी आणि चेंडूला फक्त सन्मान दिलं महेंद्र मागे आणि कुठल्याही प्रकारची धाव घेण्याचा त्याने प्रयत्न केला नाही. जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला तो राहण्याचा प्रयत्न करतोय, कारण त्याला सुद्धा माहिती आहे की मोठा स्कोर इथे उभा करायचा असेल तर मला जास्तीत जास्त चेंडूचा सामना करणं गरजेचं आहे. आणि त्याचमुळे मात्र या चेंडूवर त्याने धाव मात्र पूर्ण केली नाही. आतापर्यंत निखिलने 4 चेंडू हाताळले, 13 धावा खर्च केल्या. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. शॉर्ट टर्म पुल आणि सक्सेसफुल बिग हिट. या षटकामध्ये येणारा हा तिसरा षटकार महेंद्रच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती आता वाढू लागलेली आहे. मागचा चेंडू यॉर्कर होता, हा शॉर्ट ऑफ लेंथ होता. आणि मी आधीच म्हटलं की महेंद्र मागे खूप सेन्सिबल खेळ खेळत आहेत. चांगल्या चेंडूला सन्मान दिला, पण तो यॉर्कर चेंडू जर पायात असताना तर हेलिकॉप्टर बघायला मिळाला असता, कारण हेलिकॉप्टरसाठी देखील महेंद्र जाणला जातो. परंतु इथे मात्र निखिल कुठेतरी मात्र दबावाच्या स्थितीमध्ये गोलंदाजी करतोय, कारण वारंवार त्याला मात्र कुठंतरी सल्ला दिला जातोय, परंतु त्याचा काही उपयोग होत नाही मैदानाच्या आतमध्ये. कारण महेंद्र मागे चांगल्या टच मध्ये पाहायला मिळतोय आता या मॅच मध्ये. आता मात्र टायमिंग फटका आहे. चेंडू बराच वेळा अभेस स्वतः गोलंदाज चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय. संधी निर्माण झाली होती, परंतु पंचांचा मात्र नो बॉलचा इशारा. कदाचित ओव्हर स्टेपिंग केली आहे गोलंदाजाने आणि फलंदाजाने तब्बल 2 धावा इथे पूर्ण केल्या. म्हणजे पहा कशा रीतीने एखादा सामना पलटवार होतो या, कारण आपण अगोदर जर 3 षटकं पाहिली विनोद सर तर पूर्णपणे पहिला तर दबदबा कुठेतरी निर्माण केला होता सरवलीपाडा संघाने, परंतु त्यानंतर 4थ्या षटकामध्ये एकाकी काया पलट झाली या डाबाची. आणि या अतिरिक्त 3 धावाने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर आता मात्र पुढे जातो या टीममध्ये 3 गडी बाद 46 धावा. योगेश 22 धावा आलेले आहेत या षटकामध्ये आतापर्यंत. आणि अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. म्हणजे खूपच महागडा षटक पाहायला मिळतो या निखिलकडनं. आणि हा चेंडू फ्री हिट आहे. उघडा डोळे पहा नीट, कारण हा चेंडू आहे फ्री हिट. वरपीच चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय आणि सेफ लँड होईल अगदी आमच्या टोल नाक्याच्या दिशेने. लॉंग ऑन सीमारच्या क्लिअर करतोय. अजून एक धमाका, 6 धावांचा षटकार. मुफ्त का चंदन घिसले नंदन फ्री हिट होता. पाहू शकाल रिप्ले मध्ये GTC या वाहिनीवरती अत्यंत सुंदर टेलिकास्ट सुरू आहे. कॅमेरा वर्क जबरदस्त आमच्या सॅमचा, आणि त्याचबरोबर आमचे सुनील शेळके त्या ठिकाणी आहेत जे व्यासपीठावर आहेत. आणि खूप चांगल्या पद्धतीने चित्रीकरण होते, खूप चांगलं कव्हरेज तुम्हाला पाहायला मिळते. सातत्याने GTC ही वाहिनी खूप चांगल्या पद्धतीने देशाची स्पर्धा देखील 4 कॅमेऱ्याशी कव्हर करत आहेत. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मला वाटतं 13 कॅमेरे त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. पण कोविडच्या काळामध्ये काही स्पर्धा मागील हंगामामध्ये झाल्या नाही. कदाचित यंदा होतील अशी आपण अपेक्षा करू. आणि यंदा भरपूर स्पर्धा होणार. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये स्पर्धा होणार, कारण 2 वर्ष ज्या स्पर्धा रद्द झाल्या 1-2 वर्षामध्ये त्या मात्र भरपूर संख्येने पाहायला मिळतील.
या षटकाचा आपण जर विचार केला तर तब्बल 28 धावा निखिलने खर्च केल्या आणि या षटकारानंतर 50 धावांचा टप्पा सुद्धा चेरोबास्फोट वायसरे संघाने पूर्ण केला. तब्बल 52 धावा. म्हणजे स्पर्धा भरपूर होतील. म्हणजे विनोद पाटील सर तुमचा सुद्धा शेड्यूल खूप बिझी असेल, त्यात काही शंका नाही. योगेश, तुझाही शेड्यूल काही कमी बिझी नसतो. तूही या विभागामध्ये जबरदस्त कामगिरी करतोय. TDP ला तुला इन्व्हिटेशन होतं, पण तुझा शेड्यूल इतका पॅक होता की तू TDP लाही आला नाही. तर जाऊया आपण शेवटच्या षटकाच्या दिशेने. शेवटचा षटक असेल आणि गोलंदाज मात्र सज्ज होईल विशाल. पहिला चेंडू एज लागते, शॉट टर्मिनला खेळाडू सज्ज आहे सागर भोईर आणि चूक घडणार नाही. उज्ज्वलला मात्र माघारी जावं लागेल. लागतो या चिरोबास्फोट वायसरे संघाला चौथा धक्का. आणि योगेश, आपण GTC बद्दल बोलत होतो, पण टेनिस क्रिकेटमध्ये जर कोणी पहिल्यांदा लेग बिफोर विकेटसाठी DRS आणला असेल, रिव्ह्यू आणला असेल, तर सूरज मात्रचं मी कौतुक करेन. मला आठवत आहे आय थिंक खासदार चषकमध्ये TDP ला, मागच्या TDP ला जी दापोडेला होती, तिथे पहिल्यांदा आपल्याला नक्कीच रिव्ह्यू पाहायला मिळाला LBW साठी. म्हणजे खूप मोठी उपलब्धी GTC साठी आपल्याला पाहायला मिळते. आणि टेलिकास्ट पाहिले तर अतिशय चांगल्या प्रकारे क्लीन आणि क्लिअरिटी सुद्धा आपण जर पाहिलं तर DTDच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहतोय. उज्ज्वल शिलार बाद होण्यापूर्वी 18 धाबांचं आपल्या संघाला त्यांनी योगदान दिलं. त्यामध्ये 2 षटकार, 1 चौकार आणि 2 सिंगल. विशालने इथे मात्र चांगली सुरुवात केली, परंतु त्यानंतर जयेश शेलार येतोय उज्ज्वलच्या जागेवर खेळण्यासाठी. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. एक क्षण असं वाटलं होती की मात्र चेंडू गॅपमधून मात्र निघून जाईल सीमेरेषेच्या पलीकडे, परंतु मोनिश होत्या त्या ठिकाणी आणि लॉंग ऑनला होती अविनाश. या दोघांमध्ये चांगला ताळमेळ पाहायला मिळाला आणि मात्र चेंडूला मैदानाच्या आतमध्ये मात्र त्यांनी थांबवलं. किंवा आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या असं म्हटलं तर मात्र वावगं ठरणार नाही. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 53 धावा महेंद्र मागे. ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय आतापर्यंत 4 षटकार त्याच्या बाटमध्ये आपण पाहिले. अजून काय त्यामध्ये वाढ होईल का? प्रेक्षक त्याने वाढ पाहतायत. पुढचा चेंडू आहे बरोबर बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही. मोनिशा आहे, चूक करणार नाही आणि तिचे जबरदस्त झेल टिपलाय आणि मैदानाच्या आतमध्ये सागर भोर यांचा मात्र जबरदस्त सेलिब्रेशन. रिप्ले मध्ये पाहू शकशील कशा प्रकारे हा स्ट्रोक खेळ होते आणि पॅरल स्ट्रोक होता. फार उंच गेला नाही, लांबीही नव्हती आणि अत्यंत जबरदस्त झेल त्या ठिकाणी. मोनिश या संघाचा एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे आणि सातत्याने मोनिशने आज पहिल्या सामन्यापासून इम्प्रेस केलेलं आहे. आणि इथे महेंद्रची विकेट प्राप्त केल्यानंतर सुटकेचा निश्वास सोडलाय. सरवली संघाला ठाऊक आहे अखेरच्या षटकापर्यंतचा चेंडूपर्यंत तो राहिला तर किमान 2 ते 3 षटकार पाहायला मिळाले असते. हो नक्कीच. कारण महेंद्र बाद झाले तर असं वाटेल कुठेतरी मात्र 10 धावा कमी करण्यामध्ये मोलाचा हात असेल तर तो म्हणजे क्षेत्ररक्षक मोनीचं कौतुक करावं लागेल. कारण रनिंग हँड कॅच होती, पुढे जाऊन मात्र हा झेल त्याने कलेक्ट केला. नवीन फलंदाज हेलपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ बॅटने लॉप करतो. या चेंडू मात्र ट्रॅव्हल होते लॉंग ऑनच्या दिशेने. चांगला षटक आतापर्यंत पाहतो. या दुसऱ्या धावचा प्रयत्न घातकी होऊ शकेल का? परंतु चित्त्याची सप्लाई पाहायला मिळाली. 1 धाव तिथे 2 धावा कन्वर्ट केल्या आणि या 2 धावेने आता मात्र संघाची धावसंख्या पुढे जाईल. चिरोबास्फोट वायसरे संघाची 5 गडी बाद 55 धावा. एक फायटिंग स्कोर विनोद सर आपण म्हणू शकतो. या मजा येईल या सामन्यामध्ये. सरवलीकडे चांगले फलंदाज आहेत आणि त्याचबरोबर चिरोबा वाशेरी संघाकडे एक क्वालिटी अटॅक आहे. हा चेंडू ऑनसाईडला खेळतात मिड विकेट झोनमध्ये. पहिली तर वेगाने घेतले, ठरवूनच आलेले आहेत की धोका पत्करायचा आहे. बघा धोका पत्करलाय आणि इथे कदाचित बाद होतील आणि ते बाद झालेले आहेत कारण विकेट्सला महत्त्व नाही. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे आपण पाहतायत ही 1 धावसंख्या धावफलकावरती आम्हाला ऋतिक सांगतील. एकूण धावा आहेत धावफलकावरती 56 धावा झाल्या त्या षटकातील. बघा ऋतिक सांगतायत, कुठेतरी दुसरे चेक करतायत. घेण्याचा प्रयत्न केला होता जयेशने आणि त्याचमुळे मात्र कुठेतरी या कॉलिंग मात्र बरोबर झाली नाही आणि मात्र आपली स्वतःची विकेट तिथे मात्र त्याला गमवावी लागली. नवीन फलंदाज पाहतोय आपण नितेश. दोन्ही फलंदाज पाहिले तर युवा आहेत. सुरेख कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतो. अतिशय जमिनी लगत चेंडू गुदगुल्या करत मात्र डीप मध्ये चेंडू जातोय. चांगला क्षेत्ररक्षण कव्हरच्या दिशेने चांगली फेक पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय.
आणि तिसऱ्या धाबेच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज या ठिकाणी या धावचीतच्या रूपाने मात्र बाद झाला आहे. तर अशा रीतीने पहिला डाव इथे समाप्त होतोय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर गडी गमावले वाशिरे संघाने तब्बल 7 आणि धाबा जोडलेल्या आहेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावा आणि या सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा संघाला 59 धाबांची आवश्यकता आहे. कोणता संघ सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल, वाशिरे की सरवली? कोणता संघ चांगली कामगिरी करेल आजच्या दिवसाच्या खेळामध्ये? तर ऐकूया आपण दुसऱ्या सत्रामध्ये आमचे सहकारी समालोचक सिद्दीक भावे सर आणि ओमकार शेटे यांना. आम्ही थांबतोय, तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा सुपर ट्रॉफी 2021 हा माथरार. धन्यवाद योगेश पाटिल, धन्यवाद विनोद पाटिल जी. सुपर ट्रॉफी का ये क्वार्टर फाइनल मुकाबला, एक टीम आज सेमीफाइनल में दाखला ले लेंगी. लक्ष्य जो रखा है वो 59 रनों का है. 59 चिरोबा वाशिरे ने बालाजी स्पोर्ट्स के सामने. और मेरे साथ ओमकार शेट्टे जुड़ चुके हैं. और इससे पहले कि मैच की शुरुआत हो, आइए दोस्तों, आज हमारे बीच में ओमकार शेट्टे उर्फ ओमी, एक ऐसे कमेंटेटर जिन्होंने 3 साल में हर जगह अपनी छाप छोड़ी है. वो चुप रहे तो मेरे दिल के दाग जलते हैं, जो बात कर ले तो बुझते चिराग जलते. आइए ओमकार शेट्टे का हम सत्कार, सम्मान और स्वागत करने जा रहे हैं कि आज उन्होंने सुपर ट्रॉफी में सुपर रंग भरा. और सुपर ट्रॉफी के फोकसमैन त्रिशूल टाइगर के हाथों से उनका हम हौसला अफजाई कर रहे हैं. उन्हें प्रेम की ये शॉल, ये पुष्पगुच्छ और ये तुलसी का गमला दिया जा रहा है. दरख्तों की अफजाइश ही दुनिया को ग्लोबल वार्मिंग से बचा सकती है. आप वो मेरे साथ जुड़ चुके हैं. शाम बहुत ही सुहानी है. ओमकार शेट्टे, कभी सुबह तो कभी शाम ले गया मुझसे, तुम्हारा दर्द कहीं काम ले गया मुझसे. सुपर ट्रॉफी की सुहानी शाम में आप सभी का सुहाना स्वागत. और ओमकार, ये जो लक्ष्य है 59 रनों का, ये मैच वाकई में रंग लाएगा, क्योंकि कल देर शाम का मैच भी रंग लाया था. वाशिरे की टीम भी जोर लगाएंगी, लेकिन ये नहीं भूलना चाहिए कि जो सरौली की टीम है बालाजी, उसके पास भी बहुत स्ट्रॉन्ग बैटिंग लाइनअप है. विराट चोरगे हमारे बीच में. हा संघर्ष कशासाठी आहे तर या ट्रॉफीसाठी. ही सुपर ट्रॉफी तुम्ही स्क्रीन वरती पाहताय आणि ही ट्रॉफी आहे ना, ती अतिशय आकर्षक आहे आणि एक मानाची सन्मानाची क्रिकेट स्पर्धा सुपर ट्रॉफी 2021 आपल्या समोर रंगती आहे. आणि आजच्या दिवसातील हा अंतिम सामना आपल्या समोर रंगतोय. टीम बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क सरवली आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळतोय संघ चेरोबा स्पोर्ट्स वाशिरे. 7 ते 8 धावा बाबे सर कमी झाल्या वाशिरेच्या. नहीं, अब ये मानता हूं कि 10 रन भले से कम हुए होंगे, लेकिन जब जितने रन बने, अब उतना ही कोई आपको जहन में रखना है. ट्रॉफी को देखिए, सुपर ट्रॉफी वर्ल्ड कप की याद ताजा होती हुई 1983 में जब कपिल देव ने इस तरह का वर्ल्ड कप उठाया था. खेल की शुरुआत हीरामन शेलार पहली गेंद के साथ राइट आर्म राउंड दी स्टंप्स. अल्पेश को हुक करने की कोशिश, वाइड से शुरुआत करते हुए शेलार. 1 रन से खाता खुला बालाजी स्पोर्ट सरौली का. ये भी तो नहीं भूलना चाहिए कि पिछले सीजन में भी बालाजी टीम बहुत बढ़िया क्रिकेट खेल रही थी और बाली ट्रॉफी की रनर्स टीम रही थी ग्रामीण गट से. अतिशय चांगलं क्रिकेट खेळलं होतं आणि फायनल मॅच खेळली होती खारबाव टीमच्या अगेन्स्ट या मैदानावरती. हे कसं विसरून चालेल की अल्पेशनं नुकतंच अर्धशतक ठोकलंय. इस बीच अगेन स्वीप करने की कोशिश, बीट वे बैट्समैन, बीट वे विकेट कीपर, डॉट गेंद. 1 रन बिना किसी विकेट के. एक बात तो है कि देखना ये है कि क्या हीरामन 2 ओवर करते हैं, क्या उज्जवल शेलार 2 ओवर करते हैं, और ये देखना है कि सागर वीर क्या फिर से 1 डाउन पोजीशन पे आते हैं या फिर मुनिस को आगे भेजते. राइट आर्म
राउंड दी स्टंप्स, इस मरतबा खेल दिया गेंद को लॉन्ग लेग का वाइडिश फाइन लेग के ऊपर 6 रन। इतना ऊंचा शॉट गया था कि एयर होस्टेस के लिए भी मौका था कैच करने का। ये देखिए मानो तान दिया था आसमान में। क्या कैमरा वर्क है जीटीसी का। या षटकारानंतर निवा पाटील माझ्या बाजूला बसलेत. परशुराम टावरे स्टेडियम मला आठवलं. कदाचित भावे सरांना तो बॉलर देखील आठवत असेल की कोणत्या बॉलरला तो षटकार मारला होता. अगदी चपलातोड सिस्कर ज्यांनी ठोकला परशुराम टावरे स्टेडियम वरती. काय किस्सा होता भावे सर, तुमच्याकडून ऐकायला तर जरूर आवडेल. यस, ये तमाम बातें होती रहेंगी लेकिन इस वक्त इस मैच पे फोकस करना जरूरी है. देखिए अल्पेश ने जहां मैच खत्म किया था वहीं से मैच की शुरुआत हो रही है. आपने पिछले बाली ट्रॉफी में देखा पड़गाड़ उसके परिसर के स्टार ने क्या जबरदस्त मुकाबला किया था. एक और हुक शॉट है और गेंद इस मर्तबा लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर 6 रन. क्या कहेंगे ओमकार. अल्पेश पाटिल तो मानो ऐसा लग रहा है कि कल रात से ही सपने में सेट होके आए हैं. अतिशय चांगली बॅटिंग तो करतोय. मागच्या मॅच मध्ये अर्धशतक ठोकलंय, या मॅच मध्ये तो थांबत नाहीये असं म्हटलं जातं ना. आठवू नकोस भूतकाळातलं काही. ध्येय पूर्तीसाठी पळायला शिक, स्वप्नामधल्या जगण्यात गुंतू नकोस, स्वप्नासाठी हट्टानं लढायला शिक. लढतोय मैदानाच्या आतमध्ये सरवलीचा सलामीवीर योद्धा अल्पेश पाटील. 2 षटकार त्यानं ठोकलेत हिरामन शेलारला. देखिए हालांकि आप तो नहीं थे, नेवा पाटिल ने भी बहुत जबरदस्त बल्लेबाजी की थी. 4 सिक्सर लगाए थे. वो जो सिक्सर की बात है वो आशीष भोईर को लगाया गया था, पतरा तोड़ सिक्सर. लेकिन नेवा की कहीं ऐसी इनिंग्स है जो आज से 10 साल 8 साल पहले खेली है. इस मरतबा ऑन दी अप खेला है गैप में. गेंद जा रही मिड विकेट बाउंड्री पर, नहीं रोक पाए, वो भी बाहर चले गए. गेंद भी बाहर. 4 रन. अल्पेशनं आणि या मॅच मध्ये देखील चांगली सुरुवात. सनी भुईर आणि ऋतिक मागे यांच्याकडून ऑल द बेस्ट. टीम बालाजी सरवलीला आपलं वेलकम आहे. राउंड विकेट हिरामन शेलार. इस मरतबा अच्छी गेंद थी, कौन बना के निकल गई विकेट कीपर के पास. देखिए हीरामन ने बल्लेबाजी जरूर अच्छी की लेकिन गेंदबाजी में काफी खर्चीले साबित हुए. हालांकि महेंद्र मागे के पास काफी ऑप्शंस है लेकिन ये नहीं भूलना चाहिए कि सागर भुईर बहुत फॉर्म में, मोनिस फॉर्म में, बैटिंग ऑर्डर तो पूरा के पूरा फॉर्म में. आज अविनाश भी आ चुके हैं. इस मरतबा धीमी गेंद, स्वीप की कोशिश, राउंड दी विकेट गेंदबाजी हो रही थी. यही कारण था कि अंपायर टच से मस नहीं और लगभग अंपायर के सामने भी आ गए थे. यस, सामने आ गए थे और यही कारण था कि अंपायर डिसीजन नहीं ले पाए. 1 ओवर की समाप्ति पे रन बने 17. सॉरी, 1 ओवर की समाप्ति पे रन बने 17. 2 षटकार आले, 1 चौकार आला. व्हाईट बॉलच्या स्वरूपाने एक एक्स्ट्रा रन आली आणि 3 डॉट बॉल या ओव्हर मध्ये पाहायला मिळाले. 3 चेंडू राहिले हिरामन शेलारच्या नावावरती. मात्र ज्या 3 चेंडूवरती संधी मिळाली त्या 3 बॉल 3 मोठे फटके आले. 2 षटकार आणि 1 चौकार अल्पेश पाटीलच्या बॅटमधनं. आता संदेश भोईरला स्ट्रायकर एंडला महापौर चषक, चॅलेंजच्या मैदानावरचा बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक देखील या खेळाडूच्या नावावरती आहे आणि या खेळाडूचा एक वेगळा रोल आहे या बालाजी सरवली टीम मध्ये आहे. त्यामुळे आता कुठेतरी या फलंदाजीला नक्कीच भागीदारीची जरूर गरज आहे. अल्पेशला संदेशच्या साथीची गरज आहे आणि चिरोबा स्पोर्ट्स वाशीला विकेट गरज आहे. काय घडेल या षटकामध्ये. बॉलर तैयार झालाय जयेश शेलार. जयेश शेलार इस मरतबा बहुत ही खूबसूरती से पंच किया. बढ़िया फील्डिंग कवर्स में 1 रन बनता हुआ. क्या क्रिकेट हो रहा है. हालांकि काफी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी और काफी जगह थी. आपने बात निकाली बालाजी कप की, तो बालाजी कप में ही दीपेश माली ने सूरज जोशी को जो सिक्सर लगाया था वो अब तक के तारीख का, भिवंडी क्रिकेट की तारीख का सबसे लंबा 6 था. जो महेश पार्क की जो बिल्डिंग है स्क्वायर लेग पे, उसके भी 20 फीट ऊपर से गया था. दबंग दीपू माळी.
इस मरतबा हुक करने की कोशिश, बढ़िया गेंद विकेटों के ऊपर से चली गई। जयेश शेलार ने भी कमर कस ली है। देखिए मैंडेटरी पावर प्ले में शुरुआत जरूर अच्छी की है, जहां बालाजी के पास बल्लेबाजी की खेप मौजूद है। उज्जवल शेलार जब गेंदबाजी को आएंगे तो चित्र कुछ अलग ही रहेगा। ओ दे डाले इन्होंने बोनस, 5 रन दिवाली समाप्त होने के बाद बोनस दिया जा रहा है। आणि आता या 5 धावा स्कोर कार्ड वरती एक दिसतील। 5 धावेच्या मध्ये संघ एक चांगल्या झोन मध्ये जाऊन पोहोचलाय आणि 5 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये 23। टार्गेट 59 चं आता 36 धावेचा प्रवास बाकी आहे। चेंडू शिल्लक इथनं 22 म्हणजे रन बॉल जर आपण गॅप पाहिला तर 14 धावेचं अंतर आहे। 3 मोठे फटके हे अंतर भरून काढू शकतील, त्यामुळे डॉट बॉलचं पर्सेंटेज देखील वाढवावं लागेल चेरोबा स्पोर्ट्स वाशेरी संघाला। गोलंदाज सज्ज, राइट आर्म ओवर द विकेट। इस मरतबा फिर से अच्छी गेंद थी, गुड लेन पे पड़ने के बाद ऑफ स्टंप के करीब से जाते हुए विकेट कीपर के पास। ये अच्छी लेंथ और लाइन है। 5 रन कई टीमों का सपना बिखेर चुके हैं। चैलेंज का मेयर कप 2003 शिवाजी बनाम चैलेंज, दीपक मडवी ने वाइड पे 5 रन दिए, मेयर कप दे दिया। उछाल दिया गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर, 6 रन। क्या टाइमिंग है, क्या फॉलो थ्रू है। गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग आउट ऑफ पार्क, 6 रन। दमदार बॅटिंग करत असताना ज्यावेळी त्याच्या बॅटला बॉल स्पर्श करतोय डगआउट मध्ये हर्ष होतोय, कारण प्रत्येक चेंडू आज तो सीमा रेषा बाहेर पाठवतोय। म्हणजे आपण या सुपर ट्रॉफी म्हणू शकतोय सुपर डुपर बॅटिंग करतोय अल्पेश पाटील, अनस्टॉपेबल। 29 रन। इस मरतबा अच्छी गेंद थी, नजरें हट गई थी वहां पर, हालांकि हुक शॉट करना चाहते थे एम्पुरा। इस तरीके से गेंद स्क्वायर लेग में डीप में पहुंची, 1 रन। 30 रन पे पहुंचा है स्कोर। अब हम कह सकते हैं कि कठिनाइयां बढ़ती भी, क्योंकि विकेट बहुत जरूरी हो गया है। ओमकार शेट्टे 2016-17 के सीजन में जेबी कप से मेरे साथ जुड़ चुके थे। इस मरतबा ऊपर लगी है लेकिन सेफ लैंडिंग, आउटफील्ड बहुत तेज, गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन। पार्टनरशिप हम देख रहे हैं, दोनों तरफ से अटैक हो रहा है, इसे कहते हैं काउंटर अटैक। 2 ओवर की समाप्ति, रन बने हैं 34 और यहां से 3 ओवर में रन 25 चाहिए, क्योंकि ओमकार शेट्टे कल हमारे साथ नहीं है। तो मैं चाहूंगा कि कौन सी टीम सेमीफाइनल में पहुंचती है, आइए सुनते हैं। जिनकी आवाज भी अच्छी है, अंदाज भी अच्छा है, और कमेंट्री की दुनिया में 2 बहुत ही स्मार्ट कमेंटेटर हैं, एक तो ओमकार शेट्टे और दूसरे नबील दिवकर। इज ओवर टू ओमकार। थँक्यू सो मच भावे सर। ज्यावेळी भावे सर सोबत असतात ना निवादादा मोठं टेन्शन असतं डोक्याला की आज आपल्याला मोठी हिस्ट्री रीड करून जायची आहे, कारण ज्यावेळी कॉम्पिटिशन म्हणजे मोठं असतं, समोर कॉम्पिटिटर चांगला असतो, त्यावेळी भरपूर काही शिकायला मिळतं आणि स्वतःला प्रूव्ह करण्याची एक संधी मिळते। आणि भावे सरांचं नक्कीच आभार व्यक्त करेल, मागचे 4 वर्ष त्यांच्यासोबत व्यासपीठ ज्यावेळी आम्ही शेअर करतो एक एक्सपिरियन्स मिळतो समालोचन क्षेत्रामध्ये। जेव्हा आपण मॅचमध्ये आणि समोर बॅटिंगसाठी सज्ज आहे संदेश भोईर, तर दुसऱ्या बाजूला आहे स्ट्रायकर एंडला अल्पेश पाटील। क्षितिजाच्या शोधात जो माणूस निघतो निवादादा त्याच्यासाठी आभाळांना रुंदावत जातं। अगदी असंच काही आज सुपर ट्रॉफी मध्ये मनाशी स्वप्न बाळगून आलाय की आज सरवली गावाच्या नावाचा झेंडा आकाशापासून जमिनीवरती रोवायचा आहे, जो फडकत राहील अभिमानानं आणि डौलानं। हिरामन शेलार फुल टॉस बॉल पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, अनस्टॉपेबल बॅटिंग करत असताना अल्पेश पाटीलनं मारलाय हा दर्जेदार आणि दमदार षटकार।
तरह चेस खेलते हैं उसमें चलता है। इन्होंने मोनिस को इसलिए ही भेजा है कि मोनिस चल के तो मैच ही समाप्त करेंगे और नहीं भी चले तो प्रेशर नहीं आएगा पीछे। नाही, सरवलीचे सगळे मास्टर प्लॅन आहेत ना ते हर्षद चौधरी याच्या डोक्यातनं चालतात. तो मैदानावरती असला की त्याच्या डोक्यामध्ये क्रिकेट देखील चालत असतं. आणि आता मुनीशला त्यानं प्रमोट केला नंबर 3 वरती. सागरनं चांगली बॅटिंग केली, त्याला बॅलन्स ठेवलं, त्याच्या बॅटवरती बॉल येतो माहिती आहे. एक बॅट्समनला इथनं बॅटिंग करायची आहे. मग आता हिरामन शेलार पूर्ण पडघ्याचं लक्ष तुमच्याकडे लागलं. पीटीसीचा पूर्ण विभाग तुमच्याकडे आशाभूत नजरेनं पाहतोय. आणि पडघा भिवंडी जेव्हा जेव्हा समोर आलं ना क्रिकेटमधली एक टक्कर तुम्हाला पाहायला मिळाले. मग सुरेश पारधीच्या अगेन्स्ट भावेश पवार असेल आणि असंख्य साऱ्या बॅटल आम्ही आजवर पाहिलेत. शेखर दळवीच्या विरुद्ध आम्ही अनेक वेळा भिवंडीमधल्या स्टारकास्टला खेळताना पाहिला. महेंद्र मागेच्या विरुद्ध आम्ही पूर्ण भिवंडीला संघर्ष करताना पाहिलाय. इथेच सध्या संघर्ष आहे टीम चेरोबा स्पोर्ट्स वाशेरेचा सरवली अर्थात जो भिवंडीमधनं बिलॉंग करतोय. आणि पडघा विभागातला देखील एक वेगळा हाप होता. मात्र वाशेरे टीमनं आवर्जून सांगितलं निवा पाटील याला आम्हाला भिवंडीच्या आणि पूर्ण शहापूर कल्याण डोंबिवलीच्या संघांसोबत खेळायचंय, आम्हाला आमचं नाव मोठं करायचं आणि ते आज होईल का हा प्रश्न अजूनही बाकी. फक्त दिशा दिली आहे. शॉर्ट फाईन लेगला बीट करून बॉल झाला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा चौकार जखमेवरती मसाला मीठ सगळंच लावेल टीम वाशेरेसाठी. Great shot, turning with the corner, silky stroke indeed. Look at that, the class just past the short fine leg for 4. अब देखिए टीम में अविनाश है और अविनाश वो खिलाड़ी है, आपको तो पता होगा कि बाली ट्रॉफी 2019 में जय भोलेनाथ स्पोर्ट्स ने पहले ही राउंड में पायनियर को बाहर किया था और उसके मैन ऑफ द मैच थे। और अविनाश बाली ट्रॉफी 2019 के बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट थे। अगदी बरोबर आणि ते त्यानं करून दाखवलं. या मॅच मध्ये चांगली बॉलिंग प्रत्येकानं केली. शेवटचं षटक अतिशय महत्वाचं राहिलं या सामन्यातलं. इथे फटका चांगला टायमिंग जुळालं नाही. मिड विकेटला बॉल हवेत कमबॅक करती है टीम चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे. मोनिश पाटील स्वस्तात बाद झालाय. धाव फलकावरती आता एक नजर टाकावीच लागेल कारण आता या मॅचला कुठेतरी करवट मिळतीये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 44, टार्गेट 59चं अजूनही बनवायच्या धावा 15. बेनिफिट ऑफ मार्जिन जास्त आहे टीम बालाजी सरवलीकडे. कारण स्कोर कार्ड समीकरण सांगताय येणारे बॉल शिल्लक 13, रन्स करायच्यात 15. संघर्ष भावे सर जरूर मोठा झालाय टीम वाशेरेसाठी. त्यांच्यासाठी फक्त एवढंच सांगेल जब टूटने लगे हौसले तो यह याद रखना बिना मेहनत के हासिल कभी तक तो ताज नहीं होते. ढूंढ लेना अंधेरे में है मंजिल अपनी क्योंकि जुगनू कभी रोशनी के मंजिल नहीं होते. कालचा सामना 14 बॉल 12 रन ती मॅच सुपर झाली. त्या टीम्स होत्या कोक्से आणि करून. बॉल तयार, चांगला बॉल सिंगल तर जरूर मिळेल. सागर भोईर आलाय. आता ही दोन्ही बंधुराजांची जोडी मैदानावरती खेळतीये. सँडी आणि एका बाजूला तुम्ही सागरला पाहताय. सिंगल मिळाली, एक चांगलं काम केलं. विकेट गेल्यानंतर जो दबाव बनला होता सिंगलनं थोडासा कमी करत असताना संदेश भोईर मॅच मध्ये अजूनही भरपूर काही बाकी आहे. जी चर्चा तुम्ही केली ना सिद्दीक भावे सर की एक षटक या मॅच मध्ये असं हवंय जे मॅचला कलाटणी देऊ शकेल आणि षटक संपन्न झाली आहे. 3 रन झालेत 45, 12 बॉल समीकरण बाकी आहे 14. क्या लगता है भाभी सर इस मैच में आपको? कल का तो इक्वेशन रन टू बॉल इक्वेशन था, लेकिन कल जो क्रिकेट खेला जा रहा था वो सिर्फ मैदान में नहीं दिमाग में भी खेला जा रहा था. एक एक रन ऐसा लग रहा था कि दोनों टीमें एक एक रन के लिए अपना सब कुछ दाव पे लगा रही है. मुझे याद है गेंदबाज जो आखिरी ओवर कर रहे थे नेवा पाटिल उनके पास गए. माना बबलू बहुत बड़े बैट्समैन है लेकिन बबलू अंडर प्रेशर हो गए थे. नेवा की अगर वो बात सुनते आपको शॉर्ट पिच करना है मिड विकेट तो क्लियर नहीं होगा, लेकिन ये हुआ कि बबलू भी शॉर्ट एक्लिप से तैयार थे. उनको पता था एक रन लेके पहले मैच को सेव करो और वही हुआ. हालांकि गेंदबाज ने यॉर्कर कराने की कोशिश की. बॉल या मॅचचं भविष्य त्याच्या हातामध्ये आणि पहिलाच बॉल लिटिल मास्टर संदेश भोईच्या बॅटमधनं झालाय आउट ऑफ द पार्क. मोठा फटका, मॅचची हवा बाहेर काढत असताना बालाजी ग्लोबल सरवली. षटकार जो ग्राउंड पे लोग देख रहे हैं, ये जो टेलीविजन सेट पे देख रहे होंगे, इस शॉट को देखकर तो ऐसा लगता है मानो ताकत नहीं सिर्फ पुश किया, आप पंच मारा हो.
क्लास ये class है. क्लास क्लास दर्जा स्टँडर्ड त्याच्या बॅटमध्ये. वन ऑफ माय फेवरेट बॅट्समन फ्रॉम सरवली. जेव्हा जेव्हा तो बॅटिंग करतो ना एक वेगळाच मनमुराद आनंद मिळतो. मला आजही त्यांना बल्लानीच्या मैदानावरती केलेली बॅटिंग आवडते. जंटल टच, फक्त टायमिंग वरती तो खेळाडू खेळतो आणि आता समीकरण जिंकण्यासाठी गरजेच्या आहेत फक्त 7 धावा. त्यामध्ये एक सिंगल आता ऍड केली जाईल. स्ट्रायकर एंडला येतोय सागर भोईर. बंड्या ग्रुप यांच्याकडून ऑल द बेस्ट टीम बालाजी सरवलीला, स्पेशली सागर भोईर. आणि एक सिंगल ऍड झाल्यानंतर टीमची टोटल पुढे सरकतीये. अजूनही मॅच संपली नाहीये महेंद्र मागे, अजूनही मॅच संपली नाहीये विश्वास मागे. कोशिश तो अंतिम क्षण तक करनी चाहिए. सफलता मिली आज तजुर्बा, दोनों चीज बडी नायाब होती है वाशेर आहे. दोनपैकी एक गोष्ट तुम्हाला इथे काहीतरी मिळणार आहे. मग ते इथनं लढलात ना, त्या लढण्यामध्ये देखील तुमचा विजय, त्या लढाईमध्ये देखील तुमची जिद्द, तुमची चिकाटी, तुमचं शौर्य आहे. मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न होता मोठ्या फटक्यानं उज्ज्वल शेलारकडनं. खरं सांगायचं झालं तर निवा पाटील, मला देखील अपेक्षा होती की 5 ते 6 रनचं हे षटक येईल. मात्र हा खेळाडू ना काय दर्जाचा आहे ते त्यांना दाखवलं. अवी चौधरी जो बाली ट्रॉफीचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट राहिला, त्याच्या अगेन्स्ट त्या यंगस्टरला मारलेले 2 षटकार ते मला आज कुठेतरी आठवणीत राहण्यास भाग पडले. इथे लाईन चांगली आहे. मोठा मोठा लेग ब्रेक पाहायला मिळाला. अगदी बॅटच्या समोरून चेंडूला वळवत असताना असं डॉट बॉल जर पहिल्या 2 बॉलमध्ये एखादा आला असताना तर प्रेशर बनला असता. मग संदेशला माहिती आहे समोरच्या टीमला संधी द्यायची नाहीये. पहिल्याच बॉलवरती त्यांना संदेश दिला की मॅच संपवून टाकायची आहे. शफल झाले, अगदी विकेटच्या बाहेर पिच झाला आणि अंपायर दिनेश नाईक सरांचा इशारा नो बॉल आणि त्यातल्या त्यात येतोय येणारा चेंडू फ्रीड. पडगा विभागामध्ये या हंगामातली ही पहिली स्पर्धा सुपर ट्रॉफी. उज्ज्वल भी दुष्काळात 13वां महीना कर रहे हैं. अगदी बरोबर. कोरोनाच्या काळामध्ये मोठा दुष्काळ होता आणि हे इथे धावेंचा दुष्काळ आहे सध्या टीम वाशेरीसाठी. याचं कारण का, मॅच सुरू होण्याआधी निवादादा मी एक लाईन म्हणालो की 8 ते 9 रन कमी आल्या टीम वाशेरीच्या. कारण महेंद्र मागे शेवटची ओव्हर मैदानावरती थांबला. शेवटच्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं 4 ओव्हर 52 आणि त्यानंतर रन्स फक्त खर्च झाल्या त्या म्हणजेच 6 धावा. 59चं टार्गेट. आणि जर ही मॅच जर मी म्हणेल सरवली जिंकली तर विशालला मॅन ऑफ द मॅच द्यायला हरकत नाहीये. बॉल तयार. खुलवा टप्प्याचा बॉल इनसाइड आउट. बॉलचा एक्स्ट्रा कव्हर लावून फास्ट चेस फिल्डरसाठी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या चौकारानं सामना संपलाय. मॅच Yes. जिंकली आहे टीम बालाजी सरवलीनं. Congratulations. सेमीफायनल बालाजी सरवली. यस बालाजी स्पोर्ट आपको अभिनंदन. सेमीफाइनल में पहुंची विराज और दयानंद चोरगे, शरद भोईर, पूरी बालाजी टीम, स्पेशली अविनाश चौधरी, द लेजेंड क्रिकेटर, सागर भोईर, मोनिस, अल्पेश, सभी को कॉन्ग्रेचुलेशन. हार्ड लक महेंद्र मागे. इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं विशाल, जिन्होंने आखिरी ओवर किया जिसमें 6 रन दिए और 2 विकेट लिए. आइए आज की शाम के आखिरी मैन ऑफ द मैच की तरफ हम चल रहे हैं ओमकार शेट्टे के साथ. कल ठीक 8:30 बजे सुपर ट्रॉफी का सुपर डे, सुपर संडे, और कौन बनेगा विजेता देर शाम. आणि मॅन ऑफ द मॅचचा हकदार खरं तर अल्पेश देखील होता. त्यांना देखील 29 रन केल्या. मध्ये खरं तर मॅच जिंकली कुठे माहितीये टीम सरवली, ज्यावेळी शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त रन आल्या 6. तिथे 13-14 धावा जरी आल्या असता एक दबाव असता स्कोर कार्ड वरती 60+ कदाचित फलंदाज त्याला बळी पडले असते. मात्र ते काम केलं विशालनं. तो ठरलाय मॅन ऑफ द मॅच. तर यायचं विशालला आपण देणार आहोत सामनावीराचा पुरस्कार. त्याच्या पूर्ण